कुंकू भाग 5. माधुरी आता काहीही बोलण्याच्या व ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. जीवापाड प्रेमाच्या मोबदल्यात तिला एक बेगडे प्रेम बाळगणार, तिच्या सौंदर्याचा उपभोग घेऊन दुसऱ्या फुलावर वाहणार व्यक्तिमत्व सुहासच्या रूपाने तिच्या आयुष्यात आलं होतं. माधुरीच्या कोवळ्या भावना चुकून गेल्या होत्या. सुहासने केलेल्या विश्वासघाताने ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. खरं तर ती सुहासला सरळ सरळ या गोष्टीचा जाब विचारू शकत होती. मात्र आता विश्वासघाती सुहासशी कसलाही संवाद तिला करायचा नव्हता. माधुरीने काहीतरी कारण सांगून त्या घरातून काढता पाय घेतला. निघताना तरुणीने तिला पतीसह घरी येण्याची विनंती केली. माधुरीकडे उत्तर नव्हते. तिने केवळ स्मित हास्य करून दाराबाहेर पाऊल टाकले. राग, द्वेष, एकटेपणा अशा कितीतरी भावना माधुरीच्या मनात एकत्रितपणे दाटून आल्या होत्या. जड पावलाने ती शेजारीन बाईच्या घरात बसली व न राहून दाराजवळच जमिनीवर गुडघे टेकून ढसाढसा रडू लागली. माधुरीची ही अवस्था पाहून मामा व शेजारीन बाई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मामा तर रागाच्या भरात सुहासला जाब विचारणार म्हणून बाहेर पडणार होता. मात्र माधुरीने मामाला तसे करण्यापासून रोखले होते. कारण आता ज्या वाटेवर जायचे नाही त्या रस्त्याची चौकशी कशाला असं तिला म्हणून वाटत होतं. ती काही रात्र माधुरीने शेजारीन बाईकडे काळोखातच घालवली. दिवस उजळतात तिने एक पत्र, मंगळसूत्र व अंगठी सुहाससाठी शेजारीन बाईकडे ठेवली व ती परत भारतात जाण्यासाठी निघाली. सुहास परत ड्युटीवरून येताच शेजारीन बाईने लगबग करून दाराच्या बाहेर रस्त्यातच सुहासला गाठले. जणू शेजारीन बाई त्याची वाट बघतच अंगणात बसल्या होत्या. तिने माधुरीचे पत्र त्याच्या हवाली केले. त्यात नवीन लग्नाच्या शुभेच्छासह एक मंगळसूत्र व अंगठी होती, जी मोठ्या प्रेमाने त्याने कधीतरी माधुरीस भेट केली होती. मंगळसूत्र अंगठी बघून सुहासचा चेहरा काळवंडला. हे तर माधुरीचे मंगळसूत्र. याचा अर्थ माधुरी इथे येऊन गेली. मला कसे कळले नाही? तिला सत्य कळले असेल. घरच्यांनी तिच्या येण्याची मला कशी कल्पना दिली नाही? अशा अनेक प्रश्नांनी त्याचे डोके बाणावून सोडले होते. मंगळसूत्र व पत्र शेजारीण बाईकडे कसे आले? शहानिशा करण्यासाठी तो बाहेरूनच क्षणात तो शेजारीण बाईच्या घरी गेला. शेजारीण बाईने माधुरी आल्यापासून ते जाण्यापर्यंत सर्व वस्तुस्थिती सुहासला सांगितली. सुहासच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली होती. केवळ आपल्यावरील प्रेमापोटी माधुरीने एवढे मोठे धाडस केले होते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. सुहास या भावनेने त्रस्त झाला होता. तो दिखाऊ प्रवृत्तीला बळी पडून माधुरीचे निरागस खरं प्रेम गमावून बसला होता. खरं सुख डावलून तो सुखाचे नुसते भास अनुभवत होता याची त्याला जाणीव झाली. मात्र आता उशीर झाला होता. तो माधुरीचे मंगळसूत्र हातात घेऊन पश्चातापाचे अश्रू ढाळत होता. अल्लड निरागस माधुरी अमेरिकेस येताना डोळ्यात कितीतरी स्वप्ने, सुहासचे प्रेम, काळजी साठवून आली होती. परत जाताना मात्र तिच्या डोळ्यातले सर्व भाव जणू शून्यात जमा झाले होते. तिने मंगळसूत्र, अंगठी, सुवासिनीच्या सर्व गोष्टी सुहासला परत केल्या होत्या. मात्र कपाळावरचे कुंकू तसेच होते. भावनाशून्य झालेल्या माधुरीच्या मनात त्या कुंकवाचे स्थान केवळ शोभेचे कुंकू एवढेच होते. माधुरी सुहासची पत्नी नसली तरी त्याच्या आई वडिलांची विशेष काळजी घेत होती.
सुहासने केलेल्या कृत्यामुळे कधीही भारतात परत येण्याची हिंमत केली नाही. नियतीने दिलेले चटके माधुरीच्या मनाचा दाह करू पाहत होते. तोच दाखव तिला भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहनही देत होता. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही अवश्य याच्या मागचे व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ही कहाणी समजेल.